ॲग्रिकॉस सबका बॉस या आपल्या आवडत्या चॅनलवर आपलं स्वागत करत आहे। तरी आज आवाज थोडासा वेगळा वाटत असेल कारण तुमचे लाडके सर थोडे बिझी असल्यामुळे हे लेक्चर मी घेत आहे माझा वेळ काढून। तर आपल्या येणाऱ्या एक्झामसाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला। जास्त वेळ न दौडता आपण स्टार्ट करूया। तर पहिला प्रश्न आहे मित्रांनो, रताळ्याच्या लागवड किती अंतरावर करतात? तर उत्तर आहे 60 ते 30 सेंटीमीटरवर करतात। पुढचा प्रश्न आहे, गाजराची कोणती जात युरोपियन प्रकारातील आहे? तर चांटणी ही जात युरोपियन प्रकारातील आहे। पुढचा प्रश्न, गाजराच्या चांगल्या पिकासाठी 2 ओळीतील अंतर किती असावे? तर मित्रांनो हे 28 सेंटीमीटर एवढे असावे 2 ओळीतील अंतर। गाजराचे सर्वसाधारण हेक्टरी बियाणे किती लागते? तर 4 ते 6 किलो एवढे बियाणे प्रत्येक हेक्टरला लागते। गाजराची कंदाची वाढ जोमदार होण्यासाठी तुम्ही कोणते संजीवकाचा उपयोग कराल असं आहे? तर ते आहे ते सायकोसिल नावाचं जे संजीवक आहे ते गाजराच्या कंदाची वाढ जोमदार होण्यासाठी वापरतात। तर प्रश्न पुढचा आहे मित्रांनो, गाजराच्या प्रमाणित बियासाठी विलगीकरण अंतर किती ठेवावे? तर ते अंतर 800 मीटर असते मित्रांनो। तर गाजराच्या वाढीत कोणते तापमान, म्हणजे गाजराच्या वाढीसाठी कोणत्या तापमान पोषक असते, अतिशय पोषक कोणत्या तापमानात गाजराची वाढ होते? तर 18 ते 24 अंश सेल्सिअस ह्या तापमानात गाजराची वाढ एकदम अतिशय चांगली होते। गाजरामध्ये कोणतं जीवनसत्व असतं? तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे अजीवनसत्व असते, जे की डोळ्यासाठी खूप गरजेचे असते। तर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, गाजरांमध्ये कॅव्हिटी स्पॉट ही विकृती कशाच्या कमतरतेमुळे होते? तर कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हे होते। तर पुढचा प्रश्न मित्रांनो, मुळ्याला चांगला स्वाद आणि गोडवा येण्यासाठी तापमान किती अंश सेल्सिअस असावे? तर 15 ते 20 एवढे सेल्सिअस तापमानाला मुळ्यांचा स्वाद आणि गोडवा अतिशय उत्तम होतो। पुढचा प्रश्न मित्रांनो, मुळ्याची कोणती जात ही फक्त थंड हवामानात वाढणारी आहे? तर पुसा रेशमी ही जात जी आहे ती थंड ठिकाणी म्हणजेच हिमालय वगैरे अशा ठिकाणी पुसा रेशमी ही जात व्यवस्थित येते मित्रांनो। तर पुढचा प्रश्न आहे, मुळ्याच्या लागवडीसाठी हेक्टरी किती बियाणे लागते? तर 10 ते 12 किलो एवढे बियाणे लागते मुळ्याच्या लागवडीसाठी। मुळ्याचे मुळ्याच्या बीजोत्पादनासाठी विलगीकरण अंतर किती राखावे? तर 1000 मीटर। तर गाजराच्या होतं ते 800 मीटर होतं, हे लक्षात ठेवा, 1000 आणि 800। मुळ्याच्या कोणता वाण खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामात येण्यास योग्य आहे? तर म्हणजे रब्बी आणि खरीप या दोन्ही हंगामात म्हणजे वर्षभर कधीही येतं असं कोणतं आहे? तर गणेश सिंथेटिक हे जे वाण आहे ते खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामात येते, परंतु उन्हाळ्यामध्ये साहजिकच हे येणार नाही आहे। प्रश्न पुढचा, मुळ्यावर येणारी प्रमुख कीड कोणती? तर ती कीड आहे मस्टर्ड सॉफ्ट फ्लाय नावाची जी कीड आहे ती मुळ्यांवर येते। तर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, मुळ्याच्या बियाणाचे उत्पादन वाढवण्यासाठी कोणते संजीवक वापरले जाते? तर ते आहे GA। प्रश्न पुढचा, मुळ्यांमध्ये बीज धारण होण्यासाठी तापमानाची कमाल मर्यादा किती असावी? तर 33 अंश सेल्सिअस एवढी असावी। शलगमची कोणती जात जॅपनीज व्हाईट अँड गोल्ड बॉल संकरणातून तयार होते? तर पुसा स्वर्णिमा ही जी जात आहे ती शलगमची जात की जी जॅपनीज व्हाईट आणि गोल्डन बॉल संकरणातून तयार होते। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, शलगमच्या हिरव्या पानांमध्ये कोणते जीवनसत्व अधिक प्रमाणात असते? तर ते असते A जीवनसत्व, जे की गाजरामध्ये हे सापडते आपल्याला। ते शलगमच्या पिकावर प्रामुख्याने कोणत्या रोगाचा प्रादुर्भाव होतो? तर करपा। असे प्रश्न एक्झामला शक्यतो जास्त प्रमाणात विचारले जातात रोगांवर। प्रश्न पुढचा आहे मित्रांनो, शलगमच्या वाढीसाठी कोणता आशियाई वाण आहे? शलगमच्या जातीच्या वाढीसाठी कोणता आशियाई वाण आहे? तर ते आहे पुसा चंद्रिमा। काही कन्फ्यूज होऊ नका, काही ठिकाणी पुसा रेशमी, पुसा चंद्रिमा ह्यात डिफरन्स तुम्ही लक्षात घेऊन
हे लक्षात ठेवा. तर प्रश्न पुढचा आहे 522 नंबरचा. तर ते आहे शलगमची लागवड किती अंतरावर करावी. तर ते आहे 30-15 सेंटीमीटर या अंतरावर शलगमची लागवड केली जाते. तर शलगमच्या पिकावर कोणत्या किडीचा प्रादुर्भाव होतो. तर काळी अळी याचा प्रादुर्भाव शलगमच्या पिकावर होतो. प्रश्न पुढचा मित्रांनो की काढणीसाठी शलगमचा आकार साधारणतः किती असावा. तर 5 ते 7.5 सेंटीमीटर. मानवी आहारात रोज किती सफेद मुसळी खाण्याची शिफारस आहे. तर 3 ग्रॅमपर्यंत मानवी आहारात रोज सफेद मुसळी खाण्याची शिफारस आहे. प्रश्न नंबर 526 आहे मित्रांनो. मुसळी कंदापासून लागवड केल्यास किती लागवडीत पीक काढण्यास तयार होते. तर 6 महिन्यात ते पीक काढणीस येते. तर सुकवलेल्या सफेदी मुसळीचे हेक्टरी सरासरी किती उत्पन्न मिळते. तर 300 ते 400 किलो एवढे उत्पन्न भेटते. 1 हेक्टरी लागवडीसाठी अंदाजे किती किलो मुसळी कंद लागतात. तर 350 हे ॲव्हरेज आहे. कोणते पीक खारवट जमिनीतही येते. तर पालक हे मित्रांनो लक्षात ठेवा. तर पालक हे पीक खारवट जमिनीत येते. खारवट पालकात किती प्रमाणात जीवनसत्व अ असते. तर 9770 इंटरनॅशनल युनिट. हे डिजिट आपण थोडंफार लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण असा प्रश्न कधी विचारला जातो. पालकाच्या कोणत्या सुधारित वाणामध्ये सर्वात जास्त प्रमाणात क जीवनसत्व असते. तर पुसा ज्योती यामध्ये जीवनसत्व क असं सांगितलेलं आहे, त्यामुळे ते लक्षात ठेवा. पुसा ज्योती या पालकाच्या सुधारित वाणामध्ये क जीवनसत्व सर्वाधिक असते. तर 1 हेक्टर लागवडीसाठी पालकचे किती किलो बी लागते. तर 25 ते 30 किलो एवढे बी लागते. प्रश्न पुढचा 533 नंबरचा आहे. पालकाच्या पानांतील हिरवेपणा अधिक चांगला ठेवून उत्पादन वाढीसाठी प्रत्येक कापणीनंतर किती टक्के युरिया फवारतात. तर 1.5% युरिया एवढा फवारतात, हे लक्षात ठेवा. युरिया. प्रश्न पुढचा मित्रांनो. पालकामध्ये पायाभूत बीजोत्पादन घेताना 2 वाणांमध्ये किती विलगीकरण अंतर ठेवतात. तर 800 मीटर हे लक्षात ठेवा. गाजरामध्ये 800 मीटर असते आणि शलगममध्ये 1000. हे तुम्ही म्हणजे हे डिफरन्स तुम्ही लक्षात ठेवा, जेणेकरून पेरिंगसाठीही येऊ शकतं हे. प्रश्न पुढचा आहे. पालकाच्या बियाणांसाठी पेरणीपूर्वी कोणत्या बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी. तर थायरम ह्या बुरशीनाशकाची फवारणी करावी. पालकाच्या पानांमध्ये हेक्टरी सरासरी उत्पादन किती टन असते. तर 10 ते 15 टन एवढे उत्पन्न सरासरी भेटते 1 हेक्टरमधून पालकचे. तर राजस्थानमधील स्थानिक वाणामधून पालकचा कोणता वाण विकसित केला आहे. तर जॉबनेर ग्रीन हा जो राजस्थानमधील स्थानिक वाणातून विकसित केलेला वाण आहे पालकाचा, तो लक्षात ठेवा. पालक वाहतुकीत खराब होऊ नये म्हणून वर खाली काय ठेवावे. तर कडुलिंबाचा पाला, जे की आपण सर्वसाधारण गावाकडे याचा आपण जास्त प्रमाणात कडुलिंबाचा उपयोग करतो, जेणेकरून पालक वगैरे कोणतेही फळभाजी किंवा भाजी खराब होऊ नये म्हणून आपण त्याचा वापर करतो. तर प्रश्न पुढचा आहे मित्रांनो. पालकाच्या बियाणांमध्ये पाण्याचे प्रमाण किती टक्के असावे. तर 8 ते 9% असावे पाण्याचे प्रमाण. मेथीच्या 10 ग्रॅम खाण्यायोग्य भागात कोणते जीवनसत्व जास्त प्रमाणात असते. अ आणि क हे जीवनसत्व असते. कस्तुरी मेथीच्या 1 हेक्टर लागवडीत क्षेत्रातील लागवडीसाठी किती किलो बी लागते. तर 20 किलो बी लागते. मेथीचे बी ओळीत पेरून लावल्यास 2 ओळीतील अंतर किती असावे. तर 20 ते 25 सेंटीमीटर असावे. मेथी पिकास हेक्टरी किती किलो नत्र खताची मात्रा देतात. तर 40 किलो ची मात्रा देतात. मेथीच्या प्रमाणात बियाण्यांचे बीजोत्पादन घ्यावाचे असल्यास 2 वाणातील किती विलगीकरण अंतर ठेवतात. तर 10 मीटरचे अंतर ठेवतात. कस्तुरी मेथीच्या बियाण्यांचे हेक्टरी किती उत्पादन मिळते. तर 6 ते 7 क्विंटल एवढे उत्पन्न मिळते. कस्तुरी मेथीच्या फुलांचा रंग कसा असतो. तर पिवळ्या रंगाचे असतात. मेथीच्या कोणत्या वाणाचे बी लहान आकाराचे असते. तर कसुरी सिलेक्शन हे लक्षात ठेवा. कसुरी सिलेक्शन हे मेथीचे सर्वात लहान आकाराचे बी असते या वाणामध्ये. कसुरी सिलेक्शन. कोथिंबीरीच्या 500 ग्रॅम खाण्यायोग्य भागात जीवनसत्व क चे प्रमाण किती असते. तर 0.70 ग्रॅम एवढे असते.
कोथिंबिरीची कोणती जात भुरी रोगास प्रतिकारक आहे? तर LACS6 सिंध ही जात जी आहे कोथिंबिरीची ती भुरी रोगास प्रतिकारक असते. कोथिंबिरीचा खोडवा घेण्यास कोणती जात योग्य आहे? कोथिंबिरीचा खोडवा घेण्यास तर फिटू म्हणजे खोडवा म्हणजे ज्यावेळेस आपण लागवड करतो त्यावेळेस जे आपण वापरतो तर फिटू ही परत आपण ती यूज करू शकतो. प्रश्न पुढचा मित्रांनो, कोथिंबिरीच्या 1 हेक्टर लागवडीसाठी किती बियाणे लागतात? तर 60 ते 80 किलो एवढी बियाणे लागतात. धन्यावर बीज प्रक्रिया केल्याने त्याची उगवण किती दिवसात होते? तर 8 ते 10 दिवसात होते. धने म्हणजेच कोथिंबिरीचे बिया असतात हे लक्षात ठेवा. कोथिंबिरीच्या पिकाला बी उगवून आल्यानंतर 20 ते 25 दिवसांनी किती नत्र देतात? तर 40 किलो एवढे नत्र द्यावे लागते त्याला. हिवाळी हंगामात कोथिंबिरीचे हेक्टरी किती उत्पादन मिळते? तर 10 ते 15 टन एवढे भेटते. तर लेट्यूस या भाजीची कोणती जात लवकर फुलावर येत नाही? तर स्नोबोल्ट ही जी जात आहे लेट्यूस या भाजीची ती लवकर फुलावर येत नाही आहे. लेट्यूसची कुठली जात शेंडे करपा या रोगाला कमी बळी पडते? तर ग्रेट लेक. मित्रांनो प्रश्न पुढचा आहे की 1 हेक्टर क्षेत्र लागवडीसाठी लेट्यूसचे किती बी लागते? तर 500 ग्रॅम एवढे 1 हेक्टरसाठी लागते हे लक्षात ठेवा. 1 हेक्टर लेट्यूसच्या पिकाला हेक्टरी किती किलो नत्र द्यावे? तर 50 ते 80 किलो एवढे नत्र द्यावे लागते. लेट्यूस या पिकाचे हेक्टरी किती उत्पन्न मिळते? तर 100 ते 140 क्विंटल. मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की हे जे सर्व तुम्हाला मी सांगतो हे जोड्या लावा पेरिंगसाठी येऊ शकतं, याची काळजी घ्या. वेगवेगळं अभ्यास करताना ह्या गोष्टी कन्सेप्ट क्लिअर करूनच पुढं जावा. तर प्रश्न पुढचा आहे मित्रांनो, लेट्यूस या पिकात प्रमाणित बियांचे बीजोत्पादन घेताना 2 जातीत किती अंतर ठेवावे? तर 10 मीटर एवढे ठेवावे. तर मशरूम कोणत्या वैशिष्ट्यामुळे मधुमेही रुग्णांना उत्तम अन्न आहे? तर पिष्टमय पदार्थ कमी असल्याने मशरूम हे मधुमेही रुग्णांना उत्तम अन्न आहे, कारण पिष्टमय पदार्थामुळे ग्लुकोजचे प्रमाण वाढते, त्यामुळे मधुमेह होण्याचे जास्त चान्सेस असतात. प्रश्न पुढचा आहे, बटन अळिंबीची लागवड कोणत्या हवामानात चांगली होते? तर थंड आणि आर्द्र हवामान, जे की आपल्याला हिवाळ्यात असते. घिंगरी अळिंबीच्या वाढीसाठी किती अंश सेल्सिअस तापमान आवश्यक असते? 20 ते 30 सेल्सिअस एवढे तापमान आवश्यक असते. बटन अळिंबीसाठी कंपोस्ट तयार करण्याच्या दीर्घ मुदतीच्या पद्धतीमध्ये किती दिवस लागतात? तर 28 दिवस लागतात. बटन अळिंबी लागवडीसाठी 100 बाय 50 बाय 80 सेंटीमीटर आकाराच्या एका ट्रेसाठी किती स्पॉन लागते? तर 200 ते 250 ग्रॅम एवढे लागते. तर पुढचा प्रश्न, बटन अळिंबी केसिंगसाठी निर्जंतुक केलेल्या मातीत खत व वाळू यांचे प्रमाण किती ठेवावे? तर एकास एक ठेवावे. प्रश्न पुढचा, बटन अळिंबीच्या लागवडीसाठी वापरण्यात येणाऱ्या कंपोस्टच्या बटन अळिंबीच्या लागवडीसाठी वापरण्यात येणाऱ्या कंपोस्टचा pH किती असावा? तर 7 ते 8 असावा. मशरूमसाठी भाताच्या पेंड्यात बेस वापरतात, याचा आकार जास्तीत जास्त किती असावा? तर 90 बाय 90 बाय 120 सेंटीमीटर एवढा असावा. तर पुढचा प्रश्न आहे, अळिंबीच्या लागवडीसाठी वापरण्यात येणाऱ्या खोलीतील हवा व ट्रेचे क्षेत्रफळ यांचे प्रमाण किती असावे? तर 6 एवढे असावे. मशरूमसाठी कीटकनाशकांचा जास्त वापर केल्याने कोणती व्याधी होऊ शकते? तर रोजकॉम्प या नावाची व्याधी ही मशरूमच्या कीटकनाशकांचा जास्त वापर केल्याने होऊ शकते. तर पुढचा प्रश्न आहे, धिंगरी अळिंबी कोणत्या आकाराची असते? तर शिंपला या आकाराची असते. मशरूमचा कोणता रोग सुडोबाल्सेमिया या बुरशीमुळे होतो? तर ट्रफल या बुरशीमुळे होतो. पुढचा प्रश्न आहे, मशरूमवर येणाऱ्या स्प्रिंग टेल्सच्या किडीच्या नियंत्रणासाठी कोणते कीटकनाशक वापरावे? तर मॅलिथिऑन हे कीटकनाशक वापरावे. प्रश्न पुढचा आहे, बटन मशरूम किती तीव्रतेच्या मिठाच्या द्रावणात साठवतात? तर 2% एवढ्या मिठाच्या द्रावणात साठवतात. प्रश्न पुढचा, गोल्डन बेबी हा कोणत्या पिकाचा सुधारित वाण आहे? तर बेबी कॉर्न या पिकाचा सुधारित वाण आहे. प्रश्न पुढचा आहे मित्रांनो, बेबी कॉर्न कोणत्या संकरित वाण महाराष्ट्र लागवडीत योग्य आहे? तर बेबी कॉर्नचा पॅसिफिक हायब्रिड या नावाचा वाण हा महाराष्ट्रात लागवडीस योग्य आहे.
प्रश्न क्रमांक 577, बेबीकॉर्नची हेक्टरी किती रोपे लावावी? तर 1 ते 1.25 लाख एवढी हेक्टरी रोपे लावावी बेबीकॉर्नची. बेबीकॉर्नमध्ये तणाच्या नियंत्रणासाठी कोणत्या तणनाशकाची शिफारस करण्यात आली आहे? तर ॲट्राझिन. बेबीकॉर्नच्या कणसांची प्रत चांगली येण्यासाठी काय करावे लागते? तर डिटॅलेसिंग करावे लागते. बेबीकॉर्नच्या बीजोत्पादनासाठी किती विलगीकरण अंतर राखावे? तर 100 मीटर एवढे अंतर राखावे. झुकिनी बियाच्या उगवण्यास साधारण किती दिवस लागतात? तर 5 ते 8 एवढे दिवस लागतात. झुकिनीचा कोणता वाण पिवळ्या रंगाचा आहे? तर गोल्ड रश. झुकिनीच्या 1 हेक्टर लागवडीसाठी किती किलो बियाणे लागते? 1.5 ते 2 किलो बी हे झुकिनीच्या 1 हेक्टर लागवडीसाठी लागते. झुकिनीच्या एका झाडापासून किती फळे मिळतात? तर 15 ते 16 एवढी फळे एका झाडापासून मिळतात. झुकिनीची लागवड किती अंतरावर करावी? तर 60 बाय 60 सेंटीमीटर एवढ्या अंतरावर करावी. प्रश्न आहे पुढचा, झुकिनीच्या फळांची साठवण करायची असल्यास तापमान किती ठेवावे? तर 8 ते 10 अंश सेल्सिअस एवढे ठेवावे. तर मित्रांनो, आता आपण भाजीपाल्यांची काढणी, हाताळणी व विक्री व्यवस्था बघणार आहोत. तर प्रश्न क्रमांक 587 असा आहे की भाजीपाल्यातील परिपक्वता म्हणजे जीवशास्त्रीयदृष्ट्या काय आहे? तर अंतिम काळ म्हणजेच हार्वेस्टिंगचा काळ असतो तो. वनस्पती शरीरशास्त्रानुसार भेंडीतील परिपक्वता म्हणजे भेंडी थोडी दाबल्यावर काय होते? तर फुटते. भाजीपाला म्हणून भेंडीची परिपक्वता कशी ओळखावी? तर ती कोवळी व मऊ लागते, याच्यावरून त्याची मॅच्युरिटी कळते आपल्याला. बटाट्याची वाढ पूर्ण झाली हे कसे ओळखावे? तर बटाट्याच्या झाडाची पाने ही पिवळी होतात तेव्हा त्याची पूर्णपणे वाढ झाली असे आपण ग्राह्य धरतो. भाजीपाल्यासाठी वांग्याची काढणी कोणत्या अवस्थेत करावी? तर टवटवीत व चकचकीत असताना. महाराष्ट्रात बटाट्याची काढणी कोणत्या पद्धतीने करतात? तर लाकडी नांगराने, जेणेकरून त्या बटाट्याला कोणतीही इजा होणार नाही याची काळजी घेतली जाते. भाजीपाल्यांची काढणी करताना ती कोणत्या वेळी करावी म्हणजे भाजी ताजी राहते? तर ती सकाळ थंड वेळी, जेणेकरून त्या भाजीत डिहायड्रेशन होणार नाही आणि ती भाजी सुकणार नाही याची काळजी घेतली जाते. त्यामुळे ती उन्हात काढत नाहीत. बटाटा किंवा कांद्यास काढणीपूर्वी 15 दिवस अगोदर मॅलिक हायड्रॉक्साईड या रसायनाची फवारणी कशासाठी देतात? तर ते कोंब उगवू नये म्हणून. भाजी चिरणे, फुटणे, खरचटणे यासारखी शेतीतील नासाडी कोणत्या कारणामुळे होते? तर प्राकृतिक बदलांमुळे होते. भाजीपाल्यात साधारणपणे किती टक्के पाणी असते? तर 80 ते 90% एवढं पाणी भाजीपाल्यांमध्ये असते. काढणीनंतर भाजीपाल्यातील पाणी कमी झाल्याने भाज्या सुकतात, टणक होऊन वजन घटते. हा बदल कोणत्या कारणामुळे होतो? तर भाजीपाल्याच्या शारीरिक बदलामुळे होतो. भारतात भाजीपाल्याची नासाडी किती टक्क्यांनी होते असा निष्कर्ष आहे? तर 20 ते 30% भाजीपाल्यांची नासाडी होते असा निष्कर्ष आहे. भारतात कोणत्या भाजीचे दरवर्षी सुमारे 16 ते 35% नुकसान होते? तर कांदा. हा मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे कांद्याचे नुकसान किती होते. तर शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतात दरवर्षी 50% कोणत्या भाजीपाला काढणी, हाताळणी नष्ट होते? तर 50% टोमॅटो आणि फ्लावर या भाजीला काढणी आणि हाताळणीत नष्ट होतो. मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये काही चुका झाल्या असतील तर प्रथमतः क्षमस्व असावे. अभ्यास करत राहा, एग्ज़ाम जवळ येत आहे. अभ्यास करत राहिला तर आपका टाइम भी जरूर आएगा. आपल्या एग्झामसाठी ऑल द बेस्ट आणि धन्यवाद. परफेक्ट.